पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर ग्रीनफील्ड महामार्ग आणि लोहमार्ग प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाचा मोबदला अखेर जाहीर करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार हा मोबदला निश्चित करताना सर्व नियमांच्या अधीन राहून समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 च्या कलम 3A अंतर्गत 29 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारने पालघर जिल्ह्यातील 24 गावांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केले होते। यामध्ये पालघर तालुक्यातील 14 आणि डहाणू तालुक्यातील 10 गावांचा समावेश आहे। भूसंपादित होणाऱ्या जमिनी व इतर मालमत्तेची यादी तयार करून ती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती। मंजुरीनंतर 17 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा प्रशासनाने अधिकृतरित्या मोबदल्याची घोषणा केली। नवीन भूसंपादन कायदा 2013 च्या कलम 26(1) नुसार रेडी रेकनर दर आणि 29 ऑगस्ट 2024 पूर्वीच्या 3 वर्षातील खरेदी विक्री व्यवहारांपैकी उच्चतम 50% व्यवहारांच्या सरासरी दराच्या आधारे मोबदला निश्चित करण्यात आलाय। मात्र 24 गावांपैकी 18 गावांमध्ये गेल्या 3 वर्षात कोणतेही व्यवहार न झाल्याने त्या भागातील विश्वासार्ह व्यवहारांचा आधार घेत सरासरी उच्चतम दर ठरवण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। तसेच काही अवास्तव दराने झालेले व्यवहार वगळण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे। दरम्यान या मोबदल्याबाबत असमाधानी असलेल्या शेतकरी व जमीन मालकांनी शासनाकडून देऊ केलेली रक्कम निषेधार्थ स्वीकारून जाहीर अबॉर्ड विरुद्ध लवादाकडे अपील करण्याची कायदेशीर तरतूद उपलब्ध असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे मोबदल्यावर नाराजी असलेल्या नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग खुला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते। द पोलीस न्यूज, पालघर।